विद्यार्थी मित्रांनो, कृषी विभागामध्ये कृषी सेवकच्या जवळपास 3500 प्लस जागा रिक्त होत्या आणि आता ही कृषी सेवक जी भरती आहे या भरतीला मान्यता भेटलेली आहे। ही जाहिरात कधी येणार आहे, या जाहिरातीची पात्रता, कोणते विद्यार्थी, शैक्षणिक पात्रता काय आहे, अभ्यासक्रम कशा प्रकारचा आहे, पगार किती असतो, वयोमर्यादा किती आहे, ही परीक्षा TCS घेणार आहे की IBPS, डिटेल्स मध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत। अशाच प्रकारचे व्हिडिओ सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा। तर मित्रांनो, या जागांचा प्रस्ताव या ठिकाणी कृषी विभागाने सरकारपुढे मांडला होता आणि संपूर्ण जागांना मान्यता देण्यात आलेली आहे। तर इथं बघितलं तर आज आहे 27 जून, आता इथं 25 जून रोजीच या पदभरतीबद्दल बैठक झालेली आहे। तर येथे काय म्हटलेलं आहे, बैठकीबद्दल येथे काय म्हटलेलं आहे, 30/6 ला देखील ही पुन्हा एकदा बैठक होणार आहे। सोमवार 30/6/2025 दुपारी 2:30 वाजता ही बैठक होणार आहे। स्थळ बघू शकता, कृषी महोदयांचे मंत्रालयीन दालन मुंबई येथे ही बैठक होणार आहे। निश्चित करणे, विषय काय आहे सर्वात महत्त्वाचा इथे बघितलात, कृषी विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालयांचा आकृतिबंध बैठक बाबत बघू शकता, कृषी विभाग 15 अन्वये या ठिकाणी बैठक करण्यात आलेली आहे। तर इथे काय आहे सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो, बघू शकता, उपरोक्त बैठकीचे आयोजन आपल्या विभागाने करावे असे सर्व समुदाय, आधीच एक बैठक झालेली आहे हे लक्षात घ्या, आमंत्रित बघू शकता, निमंत्रित संबंधित सर्व अधिकारी यांना बैठकीस उपस्थित राहण्याकरिता निमंत्रित करावे। सर्व संबंधित बैठकीस सरळ सेवेने वेळेवर बघू शकता, सरळ सेवेची भरती आहे, उपस्थित राहतील याची दक्षता विभागाने घ्यायला सांगितलेली आहे। ठीक आहे। आणि टिप्पणी सादरीकरण 27 जून 2000 संध्याकाळी 5 पर्यंत करायला सांगितलेले आहे। आता ही या ठिकाणी बैठकीचे हा पुरावा मी दिलेला आहे जाहिरात येण्यासाठीचा। आता सर्वात पहिल्यांदा या जाहिरातीमध्ये कोण पात्र आहेत त्याच्या अगोदर याचा अभ्यासक्रम मी तुम्हाला सांगून देतो। याची निवड पद्धती कशा प्रकारे असणार आहे बघू शकता, निवड पद्धती कशा प्रकारे असणार आहे, परीक्षा कोण घेणार आहे हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे म्हणजे ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ पर्यायी स्वरूपामध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे आणि त्याच्यावरतीच तुमची निवड केली जाणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला बघू शकता, मराठी व्याकरण 20 प्रश्न 20 गुणांसाठी विचारले जातील। त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरण 20 प्रश्न 20 गुण, सामान्य ज्ञान 20 प्रश्न 20 गुण, बौद्धिक बुद्धिमत्ता चाचणी 20 प्रश्न 20 गुण आणि कृषी विषयी प्रश्न, कृषी म्हणजे कृषी घटकाविषयी प्रश्न जे 60 प्रश्न असणार आहे आणि त्या प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असणार आहेत। म्हणजे अशा प्रकारचे एकूण तुम्हाला बघू शकता 140 प्रश्न, त्याला 160 गुण असणार आहे। जे हे मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण आहे एका प्रश्नाला 1च गुण आहे, फक्त जे तांत्रिक प्रश्न आहे एका प्रश्नाला इथे 2 गुण ठेवण्यात आलेले आहे। आता याच्यामध्ये ही परीक्षा कोण घेणार आहे हे तुम्हाला सर्वात पहिल्यांदा सांगतो। आता जो कृषी विभागाचा जो करार आहे, मागील वर्षीच IBPS कंपनी सोबत हा करार आधीच झालेला आहे। ही परीक्षा IBPS कंपनी घेणार आहे। ज्याच्या अराखीव पदांसाठी 1000 रुपयाचे चलन आणि SC ST वाल्यांसाठी 900 रुपयाचे चलन हे इथे असणार आहे। आता सर्वात पहिल्यांदा याची शैक्षणिक पात्रता मी तुम्हाला सांगून देतो, त्याच्यानंतर बाकीची माहिती सांगतो। आता बघू शकता, कृषी सेवक येथे हे पदाची येथे पात्रता दिलेली आहे। वेतन श्रेणीबद्दल मी तुम्हाला हे पुढे सांगतो, हा फंडा थोडा वेगळा आहे। इथं शैक्षणिक पात्रतेचा दुसरा पॉईंट दिलेला आहे, याच्यामध्ये म्हटलेलं आहे, सार्वजनिक विद्यापीठाची कृषी विषयामधील पदविका किंवा पदवी, कृषी विषयातील यापेक्षा उच्च शैक्षणिक अर्हता, कृषी विभागातील कोणतीही पदवी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही याच्या ठिकाणी BSc ॲग्रिकल्चर वगैरे असते, कोणतीही मोठी याच्यापेक्षा कोणतीही मोठी पदवी असेल तरी देखील तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता। आता सर्वात महत्त्वाचं, जे विद्यार्थी बोलतील की मी शेवटच्या वर्षाला आहे, आता 3rd इयरला आहे, 2nd इयरला आहे, मी अप्लाय करू शकतो का, तर त्यांनी येथे संपूर्ण उत्तर दिलेलं आहे। शैक्षणिक अर्हतेच्या शेवटच्या वर्षात अभ्यासक्रम पूर्ण करीत असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहणार नाहीत। म्हणजे ते उमेदवार अर्ज सध्या करू शकत नाही, ज्यांचे शेवटचे वर्ष आहे किंवा 2nd इयरला 3rd इयरला आहेत ते विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकत नाही। त्याच्यामध्ये उपरोक्त नमूद शैक्षणिक अर्हतेशिवाय अर्ज करणारे उमेदवार निवडीसाठी विचारात घेतले जाणार नाही। जर ही शैक्षणिक पात्रता तुमच्याकडे नसेल तरी देखील तुम्ही अर्ज भरला तर तुम्ही निवडीसाठी पात्र ठरले जाणार नाहीत। त्याच्यानंतर तिसरा पॉईंट येथे म्हटलेला आहे, निवड झालेल्या उमेदवारांची कृषी सेवक प्रथम 1 वर्षासाठी नियुक्ती करण्यात येईल। त्यांचे काम बघून समाधानकारक असल्यास पुढील 2 वर्षासाठी दर वर्षी पुनर्नियुक्ती करण्यात येईल। याप्रमाणे कृषी सेवक नियुक्तीचा प्रत्यक्ष कालावधी 3 वर्षाचा राहील। तुम्हाला 3 वर्ष या ठिकाणी ह्या 16,000 रुपये मानधन तत्वावरती तुम्हाला काम करावे लागणार आहे। नंतर तुमचे आता हे बेसिक पेमेंट असणार आहे 16,000
3 वर्ष हे 16,000च तुम्हाला इथे पेमेंट भेटणार आहे. त्याच्यानंतर तुमचं हे पेमेंट या ठिकाणी स्टार्टिंग हे बेसिक या ठिकाणी 32,000 वगैरे असते. तिथे या ठिकाणी तुम्हाला चांगले पेमेंट भेटेल 40,000च्या वरती इथे पेमेंट भेटेल. ठीक आहे. हे 3 वर्ष कंप्लीट केल्याच्या नंतर. ठीक आहे. 3 वर्षाचा कालावधी इथे स्पष्ट म्हटलेला आहे वारंवार त्यांनी. आता इथे पुढे सांगतो की याचा जे आहे याची शैक्षणिक पात्रता सांगितली. आता ही वयाची अट. वयोमर्यादा इथे मी तुम्हाला स्पष्ट सांगून घेतो. जाहिरातीतील नमूद केलेल्या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे वय जाहिरात प्रसिद्ध केल्याच्या तारखेस गणण्यात येईल. ज्या दिवशी तारीख प्रसिद्ध होईल तिथून पुढे तुमचं वय मोजले जाईल. जे या ठिकाणी खुल्या प्रवर्गातील उमेदवार आहे त्यांचं 19 वर्षे ते 18 वर्षे, 19 वर्षे आणि 18 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. मागासवर्गीय जे उमेदवार आहेत ते 19 वर्षापर्यंत 43 वर्षापर्यंत 18 ते 38 पर्यंत ओपनवाले आणि मागासवर्गीय उमेदवार 18 ते 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. दिव्यांग 45 वर्षापर्यंत, खेळाडू 43 वर्षापर्यंत, माजी सैनिक आहे त्यांना जे सेवेचा कालावधी इतका आणि प्लस 3 वर्ष या ठिकाणी असते तिथे. त्याच्यानंतर विकलांग अण्णा माजी सैनिक जे आहेत 45 वर्षापर्यंत, अनाथ उमेदवार 43 वर्षापर्यंत, अंशकालीन उमेदवार 55 वर्षापर्यंत आणि भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त 45 वर्षापर्यंत हा फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. आता जी वरील जी महत्त्वाची माहिती राहिलेली असेल मी तुम्हाला सांगतो. आता ही जाहिरात आता मुलांचा वारंवार एकच प्रश्न पूर्ण माहिती सांगून झालेली आहे. आता बघू शकता हे वेतन वगैरे मी तुम्हाला आधीच सांगितलेले आहे. आता मुलांचा एकच प्रश्न आहे की ही जाहिरात कधी प्रसिद्ध होईल. आता या ठिकाणी बैठका चालू आहे. या जाहिरातीला आधीपासून मंजुरी भेटलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या जागा रिक्त असल्यामुळे लवकरच ही जाहिरात प्रसिद्ध होईल. आता मुलं बोलतील की याचा पेसाचा मुद्दा काय आहे. तर ही जाहिरात बिगर पेसाची जाहिरात येईल. पेसावाल्यांचा अजून निकाल येणे बाकी आहे. त्याच्यामुळे पेसा क्षेत्र आता पेसा जिल्ह्यांची जाहिरात येईल. फक्त काय पॉईंट बाकी आहे. फक्त पेसा क्षेत्र आहे. हे समजा हा एक जिल्हा आहे आणि हे एवढं पेसा क्षेत्र आहे. तर या जागा रिक्त ठेवण्यात येतील. फक्त ज्या ह्या पेसा बिगर पेसा क्षेत्र आहे या जागांची जाहिरात आलेली बघायला भेटेल. आता या संपूर्ण फास्ट प्रोसेस चालू आहे. बैठकी चालू आहे. आकृतीबंध तयार झालेली आहे. आता ही जाहिरात संपूर्ण या ठिकाणी जुलै महिन्यातच एकदम फास्ट बघू शकता जुलै महिन्यातच प्रसिद्ध झालेली बघायला भेटेल. आणि ही परीक्षा कोण घेणार आहे तर मागील वर्षीच IBPS सोबत करार झालेले आहेत. त्याच्यामुळे 100% ही जाहिरात जुलै महिन्यामध्येच प्रसिद्ध झालेली बघायला भेटेल. एकूण जागा किती असणार आहे तर 3,500 पेक्षा कृषी सेवकच्या जागा आहे. परंतु ही जाहिरात पूर्ण पदांना मान्यता भेटणार नाही. 2,500 प्लस जागांसाठी ही जाहिरात आलेली बघायला भेटेल. याच्याबद्दल डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. अशाच प्रकारचे अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.